कारण ज्ञानेश्वरराव रक्षकांचं ऐकलं नाही तर आपल्याला स्वर्गात जागा मिळत नाही असं म्हणतात. खरं तर अशोक राणा आणि माझा खूप जुना संबंध आहे. बहुत पुराना रिश्ता आहे. असं म्हटलं तर लगेच तुम्हाला मोदीची आठवण झाली असते. पण अशोक राणानेच ते सांगून टाकल्यामुळे मी त्या संकटातून वाचलो. मला आठवतं ते दिवस म्हणजे आमच्या अंगात क्रांती आली. म्हणजे अंगात नुसती देवीची क्रांती सुद्धा येते आणि इतकी आली होती की म्हणजे अशोक राणा त्याचा हे होता म्हणजे आमच्या त्याला अशी माणसं दिसली म्हणजे तो एकतर तो म्हणाला तसा म्हणजे कीर्तन करायचा थोडा ब्राह्मणी संस्कारात वाढलेला वगैरे वगैरे. मग आम्हाला तो मस्त टार्गेट भेटलं होतं. आणि खरं तर अशोकचं एवढं मोठ्या पद्धतीने परिवर्तन जे झालं म्हणजे त्यावेळेस मी शिबिर घेतलं होतं. मला वाटतं त्या सगळ्या याच्यामध्ये इमर्जन्सीच्या काळामध्ये तुरुंगात होतो. बरं त्या काळात जे जे पुस्तक दिलं असे छळले राजबंद यांना त्याचा उल्लेख अशोकने केला. चित्र वगैरे सगळे काढून घेतले कारण चित्रकार आहे हेही माहित होतं. पण याच्या नावाचा उल्लेख मी माझ्या त्या पुस्तकात केला नाही. त्यांनी अनेक वर्ष त्याचा एक मनात तर राहील कारण एवढी चित्र काढली त्याला एक श्रेय तर द्यायला पाहिजे त्याचं नाव घ्यायला पाहिजे होतं. मग एक दिवस सहज अशोकशी माझी भेट झाली. म्हटलं अशोक मला कळलं की तुझ्या मनात हा राग आहे. पण म्हटलं अशोक परिस्थिती अशी होती की समजा त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जिंकली असेल परत आणीबाणी वगैरे आली असती तर म्हटलं तुझ्यासारख्या लेकरांचा बळी जाऊ नये याच केवळ भावनेत ते नाव घेतलं. पण या सगळ्या याच्यामध्ये मग नंतर आता असं लक्षात येतं की आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगला पण आणीबाणी काही आमच्यामुळे उठली नव्हती. म्हणजे 19 वर्षानंतर आणीबाणी इंदिरा गांधींचा सत्सद विवेक बुद्धी जी काय असेल ती टोचणी त्यांना लागली म्हणून आणीबाणी उठली. दुसरं एक अजून हे लक्षात येतं की इंदिरा गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते आणि या देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधात एक साधं मामूली हायकोर्ट निर्णय देतं. आता तुम्ही कल्पना करा आताच्या पंतप्रधानाच्या विरोधी असा कोणत्या तरी कोर्टाने निर्णय दिलेला आहे अशी सुतराम शक्यता नाही. मी बघा असं म्हटलं की वारंवार आमचे कोणते सर 17व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वगैरे म्हणत होते. म्हटलं मी जर्सीच घालून घेतो 17 नंबर आणि मग याच्या पाठीवर 19 नंबरची जर्सी असं काहीतरी करावे का असं वाटलं. खरं तर मला असं वाटतं की म्हणजे मी आता जेव्हा मी अध्यक्ष किशोर जमालचा पहिल्यांदा मला फोन आला की चंद्रकांत वानखडे बोलतात का मी बोलतोय नाही म्हणे तुम्हाला आम्ही विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करायचा आम्ही ठरवलेला निर्णय घेतला. भेटला रॉंग नंबर. त्याला समजत नाही रॉंग नंबर काय. तुम्ही चंद्रकांत वानखडे बोलतोय ना. मी म्हटलं हो चंद्रकांत वानखडे बोलतोय पण तुम्हाला पाहिजे असलेला चंद्रकांत वानखडे मी नाही कारण ते दुसरे आहेत. तुम्हाला त्या अण्णाभाऊ साठेवाले जे चंद्रकांत वानखडे आहेत ते पाहिजे आहे कारण विद्रोह हा गांधीवर काही लिहिणारा चालेल की त्यावेळेस इमॅजिन केलं होतं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं आणि मग मी त्यांना हेही सांगितलं की मी गांधी म्हणजे शाहू फुले आंबेडकर ही धारा अपूर्ण आहे असं माझं त्यावेळेस म्हणणं होतं. आताही म्हणणं आहे त्याला गांधी जोडल्याशिवाय हे परिपूर्णता येणार नाही असं माझं मत आहे. आणि ते म्हणाला आम्हालाही आता तसं वाटायला लागलेलं आहे. नोट असं वाटायला लागलं असेल तर मला फक्त आत्महत्याच करण्याचं बाकी शिल्लक आहे माझा कारण गांधी पुढे भुसकलेला. बरं हे नॅरेटिव्ह ज्यांनी सेट केलेलं आहे हे नॅरेटिव्ह ते सेट करतात आणि त्या नॅरेटिव्हचा मरण आपण पाहतो. आंबेडकरांचं आणि गांधीचं भांडण हे नॅरेटिव्ह धनंजय गिरीच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे दिसून येतं की साधं यांनी काढी टाकली आहे आणि हे काढ्या टाकतात आणि त्या काढ्यांचा भार आपण वाहतो. सध्या किमान सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या ती जर अक्कल आपल्याला आली नाही तर आपल्याला सगळ्यांनाच एकसाथच जावं लागेल असं दिसतंय.
म्हणजे कठीण काळ म्हणून मला आता म्हणजे हा कठीण काळ म्हणून उलट जगावं असं वाटायला लागलेलं, कारण मधला काय हा जगावं असं वाटायला लागलेला आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इतकं यांचं म्हणजे कथानक यांची आहे. म्हणजे सत्यनारायणाची कथा एकमेव कथा नाही आहे, असत्यनारायणाच्या कथा असंख्य आहे, कथाच रचलेली आहे. मग गांधी नेहरू बरं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यावेळी जन्मशताब्दी वर्ष आहे. मला एक प्रश्न पडतो म्हणजे की या जन्मशताब्दी वर्षामध्ये साधं त्यांची थोरवी गाऊन राहिलेली आहे, पण एक विचारवंत असा नाही आहे की ज्यांनी हा प्रश्न विचारला असेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये का नव्हते. बरं, सगळा कुटुंबधंदा केलेला आहे. हे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे नव्हते त्यांनी कुटाणपणा जो म्हणतात आपण म्हणतो, म्हणजे हिंदी सिनेमात ललिता पवार असते, कामधाम काही नाही, आणि मग याच्यात राहून दे त्याच्यात राहून दे असा धंदा करते आणि भिंत त्या खानदान सिनेमामध्ये भिंत उभी करते, अशा यांनी भिंती उभ्या केल्या. पण यांच्याकडे पैलवानी नाही. गांधीशी भांडायला आखड्यात उतरण्यासाठी काय सावरकर थाक वागणार आहे त्याचा. मग ते गांधीशी टक्कर देण्यासाठी मग आंबेडकर उभे करतात गांधीच्या विरोधात, पण कधी भगतसिंग उभा करतात. पण भगतसिंगाचा त्यांचा काय संबंध, तो काँग्रेस माणूस आणि कम्युनिस्ट तुमचा क्रमांक 3चा शत्रू. मग ते सुभाषचंद्र बोस, सुभाषचंद्र बोसचा तुमचा काय संबंध. मग गांधींनी जवाहरलाल नेहरूलाच का केलं, मग वल्लभभाई पटेल, अबे तुमचा काय संबंध आहे का स्वातंत्र्य लढ्याशी. पण मी तुम्हाला सांगतो यावेळेच्या बहुतांश याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर परिसंवाद आहे. आणि बस हे थोर कसे आहेत, देशभक्त कसे आहेत, मला स्वतःला असं वाटते की परिभाषाच बदलली पाहिजे. कारण साला आजकाल मला देशभक्त म्हटलं की आम्हाला टाकायचे, कारण साला आपण देशभक्त नाही म्हणतो, इकडे असलो तर बरं वाटते की आपण एवढं नाही, पण आपला कोणतरी देशद्रोही म्हणतं. कारण देशभक्त म्हटलं की त्याची आठवण येते. बरं, अनैतिकता आणि नैतिकता यांनी शब्दाचे अर्थच बदललेले. म्हणजे सावरकर सद्गुण विकृतीचा सिद्धांत मांडतो. आता सद्गुण ही विकृती कशी असू शकते, आणि तो सावरकर थोडं सद्गुण विकृतीचा सिद्धांत सावरकरांचा. पण ही सद्गुण विकृती काय आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचा त्या इतिहासामध्ये जो सुभेदाराची सून, तिचा म्हणजे शत्रू पक्षातली एक स्त्री, तिला साडी चोळी करून सन्मानाने शत्रूच्या कडे पाठवतात. याला सावरकर सद्गुण विकृती म्हणतो. यांची अवकात तेवढीच आहे. म्हणजे सद्गुणाला विकृती म्हणायचं ही यांची अवकात आहे. म्हणजे मला आता फक्त त्या महाराष्ट्रांसोबत गेलो पण संघाच्या विरोधी, मला कोणच कसा केला माहित नाही. मग आमच्या इथले नागपूरच्या महाराष्ट्रांचे संपादक म्हणाले, ते म्हणे वरून आलेले आहे म्हणे. मी म्हटलं मग वर शोध घेतला. मग म्हटलं हा त्यांनी म्हणजे श्रीकांत मुलीवारांनी मला लिहायला सांगितलं. मग मी इथल्या संपादकाला सांगितलं, मी म्हटलं माझ्या मनाप्रमाणे लिहिल की त्यांची आता 100 भरली आहे म्हणून मला काही चांगलं लिहिलं असं काही शक्यता नाही. म्हटलं मी जे लिहायचं ते लिहिलं आणि त्याच्यात बदल करता काम नाही. मग महाराष्ट्रांच्या संपादकाला मला फोन आला की चंद्रभाऊ, तुमच्या 1,500 शब्दांची आम्हाला मर्यादा होती. तुमच्या लेखामुळे मला जवळजवळ 4-5 हजार शब्दांचा लेख लिहावा लागला, म्हणजे त्याच्यात पाणी होत्यासाठी. असं ते सगळं झालेलं आहे. मूळ मुद्दा असा की स्वातंत्र्याच्या लढ्यात हे का नव्हते हा प्रश्न अजूनही उपस्थित होत नाही. पण स्वातंत्र्याच्या लढ्यात जी मंडळी नव्हती ती मात्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये भगतसिंगासाठी गांधींनी काय केलं, मग जवाहरलाल, असं ते सगळं आहे. बरं, ते गांधीच्या बाबतीत झालंय ते तसंच नेहरूच्या बाबतीत झालं. नेहरू एकदा आपल्या प्रेमाचा विषय नव्हता कधी, कारण जयप्रकाश नारायणांच्या चळवळीत, नेहरूच्या विरोधी चळवळी, लोहियाचे चाहते आम्ही सगळेजण. मी या मोदीच्या याच्यावर म्हणजे मोदीची एवढी कृपा आहे की किमान मला त्याच्यामुळे नेहरू वाचावं असं वाटून राहिला, आणि तो आता लिहावं असं वाटून राहिला या मोदी कृपेमुळेच ते होऊन राहिले. बरे, हे जे कथानक असतात ना, एक काही काही सूत्र मला लक्षात यायला लागले. म्हणजे लहानपणापासून आपण जहाल आणि मवा शब्द वापरत होतो. आता जहाल म्हणजे असं वाटतं की आक्रमक असतील ते,
पण आता नेहरू असताना लक्षात आलं की जहाल म्हणजे जमातवादी आणि मवाळ म्हणजे उदारमतवादी. पण जहाज या गोंडस शब्दामध्ये इतकं काही येऊन गेलं, नेहरू त्याला बळी पडले होते. आणि मोतीलाल नेहरूची भांडण निघालं की तुम्ही त्या मवाळच्या बाजूने कसे, म्हणजे गोखलेच्या बाजूने कसे, तुम्ही जहालांच्या बाजूने राहिलं. तर नंतर नेहरूच्या लक्षात येतं अरे हे जमातवादी आहे. म्हणजे हिंदू राष्ट्राची संकल्पना मानणारे लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र काय ते लाल बाल हे जमातवादी होते. पण जहाज या गोंडस शब्दाच्या आवरणाखाली इतके मस्त वापरले की आपल्या मनात असं येते ते जहाल होते, हे मवाळ होते. बरं कथा म्हणजे नेहरू लंपट कथा, याच्या कथा खूप आहे. म्हणजे चारित्र्याचं हनन करणं. बरं लंपट म्हणजे मग मी सांगताना राजे दीक्षितचा एक किस्सा सांगत होतो. त्याचं भाषण युट्यूबवर आहे. ते जेव्हा मी पाहिलं होतं ते जवळजवळ 35-40 लाख लोकांनी ते पाहिलं होतं, ऐकलेलं आहे. त्याच्यात राजीव दीक्षित काय म्हणतो, लंडनच्या हॅरिस कॉलेजमध्ये जीना, एडविना आणि नेहरू एकत्रित एकाच वर्गात शिकत होते. म्हणजे एकाच कॉलेजमध्ये नाही, एकाच वर्गात शिकत होते. बरं एडविना त्यावेळेस माउंटबॅटन नव्हती, लग्न व्हायचं होतं. आणि दोघांचंही म्हणजे नेहरूचं आणि जीनाचं दोघांचंही प्रेम एडविनावर जमतं. आणि ते दोघांनाही फार कुशलतेने मॅनेज करते. पण तरी सुद्धा नेहरूला समजतं की जीनाचंही एडविनावर प्रेम आहे आणि जीनालाही समजतं की नेहरूचं एडविनावर प्रेम आहे. त्याच्यातून त्यांच्यामध्ये खटके उडायला लागतात आणि खटके उडता उडता त्यांच्यामध्ये वैमनस्य तयार होतं आणि या वैमनस्यातून पुढे भारत पाकिस्तान तयार होतं. आता या सगळ्या स्टोरीमध्ये, याच्या कथेमध्ये क्लायमॅक्स असं आहे की लंडनमध्ये हॅरिस कॉलेज नावाचं कॉलेजच नाही. दुसरा क्लायमॅक्स असा आहे की जिनांचं वय नेहरूपेक्षा 12 वर्षांनी मोठं आहे. म्हणजे हा 11 वर्ष वाटून 5 होता जिना एकाच वर्गात नापासून, अरे आता नेहरू येते, आता नेहरू होते, या वर्षी नाही पुढच्या वर्ष, असं जवळजवळ 11 वर्ष वाट पाहत होता. आणि तिसरा याच्यातला क्लायमॅक्स असा आहे या कथेतला की एडविना हायस्कूलच्या शिक्षणाच्या पलीकडे शिकली आणि तो अजूनही शिक्का आहे नेहरूवर की फानी याच्या लंपटपणामुळे झालेली आहे. अतिशय म्हणजे आजकाल मला तुम्हाला सांगतो ना, तुम्ही शब्दप्रभू वापरतो. आजकाल नीच हलकट हे शब्द इतके पाचट वाटायला लागले. म्हणजे या शब्दांना पाचटपणा प्राप्त करून देण्याची ताकद मात्र संघामध्ये. हे करून किस्सा म्हणजे नेहरू काही ते पंतप्रधान वगैरे नव्हते, त्याला फक्त प्रेमपत्र लिहिणं एडविनाला. मग ते प्रेमपत्र नेहरूचं इंडियन एअरलाइन्सचं विमान एडविनाकडे घेऊन जायचं. त्याच्यानंतर तिकडे विमान यायचं नेहरूकडे, ते तिकडे गेलेलं एडविनाकडे गेलेलं विमान ते एडविनाचं उत्तर घेऊन यायचं. आपल्यावर जनतेवर, भारतीय जनतेवर त्या लेखकांनी थोडं एवढंच केलेलं आहे की त्यांनी एवढं नाही म्हटलं की इंडियन एअरलाइन्स त्याच्यासाठी स्थापन झालेली आहे, हे आपला उपकार आहे. बरं नेहरूचे वडील रगड श्रीमंत होते, जगजाहीर होतं. म्हणजे 150 कोटीची संपत्ती ज्या कुटुंबांनी या देशाला दान केली ते ऐंशी आरोप करत होते. पण गांधीचा डंक झाला आणि ते सगळ्यापर्यंत राहायला लागले, तेही तुरुंगात गेले. मग कथा की मोतीलाल नेहरू तुरुंगात गेले असताना सुद्धा त्यांना नियमितपणे शॅम्पेन पोहोचवल्या जात होते. त्यावेळेस त्यांनी साधं राहणं स्वीकारलेलं होतं. या कथांचा इतका बजबजपूर्वी आहे. म्हणजे नेहरू असं वाटतं, म्हणजे 2-3 नेहरूच्या घोडचुका 1756 घोडचुका सांगतात. नेहरू जवळजवळ 10 वर्ष तुरुंगात होते हे बदलतात. नेहरू वरचा त्यांचा राग असा आहे. म्हणजे आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आठवतं, नेहरूंना कुंभमेळ्याच्या एक पवित्र कुंभ 1954 मध्ये झाला. सगळे कुंभमेळे पवित्र असतात, थोडं कॅटेगरी असतात, छोटे माणसं असं. ते 1954 मध्ये नेहरूला पंतप्रधान असताना लाल बहादूर शास्त्री कुंभमेळ्यात घेऊन गेले. आता ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि लाल बहादूर शास्त्रींनी खूप आग्रह केला
की तुम्ही आजचा पवित्र दिवस आंघोळ करा म्हणजे अजिबात आजच्या दिवशी तर अजिबात करणार नाही. आता सगळे फोटोग्राफर आहे, हे आहे ते आहे, म्हणजे त्या पंतप्रधानांनी ही परवानगी केली की लोक काय म्हणतील, अमुक काय करतील वगैरे. मग लाल बहादूर शास्त्री शरणागती पत्करून असं म्हणतात की किमान गंगेच्या पाण्याची 4 शिंतोडे अंगावर करून घ्या, त्याला सुद्धा नेहरू नका. आणि ते लिहितात की मला गंगेच्या, कारण ते गंगेच्या काठावरच वाढलेले आहे, गंगेच्या पाण्यात आंघोळ करायला मला आवडतं, पण आजच्या दिवशी तर मी अजिबात करणार नाही, 4 शिंतोडे सुद्धा फुगून देत नाही. हा जो राग आहे त्यांचा सगळा, म्हणजे भारत माता, संघाच्या भारत मातेचा फोटो पाहिल्यानंतर एक सुस्वरूप तरुणी, बरोबर डोक्यापासून तर पायापर्यंत सोन्याने लगडलेली भारत मातेचा नकाशा, नेहरू त्या भारत मातेवर आक्षेप घेतात. तो असं म्हणतो की शेतात काम करणारी किंवा मजुरी करणारी तरुण असेल, तिचा चेहरा इतका सुस्वरूप असू शकत नाही. नेहरू असं म्हणतात की वर्ण आणि वर्ग या दोन्ही अर्थाने हे प्रतिनिधित्व उच्च वर्गाचं आणि उच्च वर्णीयाचं करते आहे. ही माझी भारत माता असू शकत नाही. ते लोकांना म्हणतात तुम्ही भारत माता की जय म्हणजे कोणाची जय म्हणतात, ते असं म्हणतात की भारत माता की जय म्हणजे इथल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाची जय म्हणजे भारत माता. म्हणजे नेहरूंनी आज त्यांच्याशी पंगा घेतलाय. म्हणजे मला संध्या मला म्हणत होती राहुल गांधीला आम्ही मानतो, राहुल गांधी आज एकटा आहे, तो या सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या विरोधात करत असतो, बोलत असतो अजून म्हणतो, पण काँग्रेस अजूनही बोलत नाही. त्याही काळामध्ये नेहरूंची हीच अवस्था होती, काँग्रेसमध्ये नेहरू एकटे होते. आणि राष्ट्रीय स्वयंसेवकवाल्यांचं दुखणं आणि पोटदुखी आहे की त्यावेळेस जर हिंदू राष्ट्र तयार झालं असतं आणि वातावरणही फार चांगलं होतं, तर तिघांनी निर्वासित येत आहेत, त्यांच्या कत्तली होत आहेत, इकडून कत्तली होत आहे, रक्तपात होत आहे, द्वेषाचं वातावरण होतं, सर्व आम माणूस मुस्लिमांच्या विरोधी झालं होतं, काँग्रेस मुस्लिमांच्या विरोधी झाली होती, वल्लभभाई पटेल पासून तर राजगोपाल. त्यावेळेस नेहरू कणखरपणे असं म्हणतो की पाकिस्तान जसं वागतंय तसं आपल्याला वागता येणार नाही, कारण आपण गांधीचे भारतदार आहोत. त्यावेळेस संरचना उभी झालेली नव्हती, संविधान वगैरे यायचं होतं. संविधान वगैरे येण्याच्या आधी जर हिंदू राष्ट्र वगैरे झालं असतं तर त्यांना ते अधिक सोपं गेलं असतं. आता हे इन्फ्रास्ट्रक्चर उभारून ठेवलेल्या नेहरूमुळे अडचण होत आहे. संविधान इतकं तोडणं सोपं नाही. त्यामुळे मला खरंच मोदीचे धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्याच्यामुळे मला नेहरू वाचावं असं वाटलं. आपणही नेहरूवर अन्याय केला असं वाटतं. म्हणजे लोहियासारखा माणूस या पहाडाला उभी भेट पाडेल का बाबा. म्हणजे जयप्रकाश नारायण सारखा माणूस, म्हणजे या अर्थाने म्हणजे अशोक म्हणतो काही काही आपत्तीमध्येही इष्टापत्ती दिसते तसे मला दिसायला लागली. या काळात वेगवेगळ्या अर्थाने अभ्यास अजून व्हायला लागलेला आहे. मला स्वतःला असं वाटतं की अशोक म्हणजे काय एवढा आहे माहित नाही. म्हणजे दोघे आम्ही खरं तर अमरावतीचे, दोघांची कर्मभूमी यवतमाळ, म्हणजे याची प्राध्यापकीच्या माध्यमातून यवतमाळ कर्मभूमी झाली. मी यवतमाळ जिल्ह्यातल्या एका मेटीखेड्या गावात राहिलेलो आहे. म्हणजे 17व्या संमेलनाचा अध्यक्ष हा अमरावतीत जन्मलेला आणि यवतमाळ कर्मभूमी असलेला असतो आणि 19वाही अध्यक्ष अमरावतीत जन्मलेला आणि यवतमाळची कर्मभूमी असलेला असतो. हा काय योगायोग आहे माहीत नाही. विदर्भ फार योग्य पद्धतीने न्याय दिला गेला असं मला वाटतं. जास्त बोलत नाही, कारण हा आजकाल मी तर सांस्कृतिक वर्चस्वादाचा अभ्यास करतो. म्हणजे तुझ्यासारखंच माझं इथं झालं. म्हणजे तांदूळ बाजारला ते मालवण संस्थात गेलो होतो, हे बोलायला लागल्यानंतर आध्यात्मिक लोकांना मला आवाज बंद पडला ना. म्हटलं ठीक आहे असं ते सगळं होईल. जोपर्यंत बोलता येते तोपर्यंत बोलत राहायचं आहे, लिहिता येते तोपर्यंत लिहित राहायचं आहे. मी स्वतः अशोकचं अभिनंदन करतो, कारण तुझ्या माझ्यावर किती फरक काय माहित नाही, पण तुला किमान पांढऱ्याचे काय करता येतात. मला ही संधीच नाही मिळाली. म्हणजे एकदम काय होतं एकदम क्रोध गेले. त्यामुळे मला हेही नाटक नाही करतात की
असं सगळं अनेक करतायत ना, काय करायचं. त्यामुळे त्या अर्थाने तू नशिबान आहे. मी मला वाटतं 10-12 वर्षांनी मोठा असेल, माहित नाही पण तुमचं वय सांगा म्हणजे माझं मी सांगा. मी कसं पहिला भाव केलं होतं ना, वय सांगायचं नसतं. संध्याची दृष्टी चांगली असल्यामुळे माझं टक्कल पण तिला चांगलं वाटायला लागलेलं आहे. आभारी आहे तिचा. माझं वय 74 आहे. अच्छा, तरी पण केस आहेत ना रे. तू नुसतंच कागदावरच पांढऱ्याचे काळे निघलं, डोक्यावरही पांढऱ्याचे काळे करतो. आणि असं अध्यक्ष याला लाभलेला आहे विद्रोही साहित्य संमेलनाला, याच्याबद्दल मला आनंद होतो. खूप जुन्या आठवणी आज यांनी काढल्या. आणि त्यावेळेचा काळ आमचा म्हणजे माहित नाही, आम्ही दिवस जेवणच नाही मिळायचं. बरं, आम्ही तिथे जे जमलेलो होतो ना, म्हणजे तारखेला कुठेचा वाडा, आम्ही घरातून हाकललेले होतो. मी पहिला हाकललेला होतो घरातून, आई बाबाने हाकलून दिलं होतं. मग ते असे हाकलण्याच्या अवस्थेतले होते, ते मग येऊन तिथे राहिले. सगळे आम्ही निर्वाचित मंडळी तिथे जमलो होतो. आणि हा तिथे एक आश्रित होता, बिचारा घर होतं याचं चांगलं, असं अशोक होता. आज सगळ्या जणांना म्हणजे जे काय असेल याला याला शुभेच्छा देतो. आणि जेव्हा कधी एखाद्या वेळेस संधी मिळेल तेव्हा भरभरून बोलू आपण. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.